या पोरीला काय करावं आता समजतच नाही. हिला बैठकीला जा म्हणलं तर जातच नाही. तर तुम्हीच मला सजेशन्स द्या आता मी हिला कसं समजवू. तरी तर जे काही नाश्त्याचं प्रिपरेशन आहे ते मी करून घेतलं. नाश्ता आणि इथं तुरीची डाळ आणि 2 टोमॅटो टाकून मस्त म्हटलं आपण डाळ शिजवून घ्यावी. म्हणजे चूल टाईपच आमच्याकडे हे आहे पाणी तापवायचं. तर याच्यामध्ये थोडंसं आर होतं ना भरपूर म्हणजे विस्तव. मग त्याच्यावरच शिजवावं म्हटलं आणि खूप टेस्टी लागते बरं का अशी शिजवलेली डाळ. तर आता ठेवलं की दुपारपर्यंत शिजून जाते. मग ती संध्याकाळच्या जेवणात आमटी किंवा अशी शिजवलेली डाळ गरमागरम त्याच्यावर तिखट मीठ आणि थोडंसं तेल टाकून खायचं खूप भारी लागते. किंवा टोमॅटोची चटणी जी असते आपली हिरवी मिरची टाकून बनवलेली ते बनवून खायची. तरी ते काल जी काय आजीने भाजी दिली ती छान पेपरावर मस्त घरातच वाळू घातली. आजी म्हटली उन्हात घालू नको किंवा पिवळं पडते त्याच्यामुळे. मग तुम्ही पाहू शकता किचनवर इतका सारा राडा पडलाय बापरे, मला तर खूप कंटाळा आलाय पण काय करणार. तर इथे कपडे वगैरे धुवून घेतले. मुलं पण बैठकीला जाऊन आली. अंशिकाला कसं बसं करून मी पाठवलं. तर त्यांना नाश्ता दिला आणि मी इथं मग स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक केला, घरातली सगळं बाकीची छोटी मोठी कामं आवरली आणि दुकानात आले. दुकानात येऊन माझ्या मुलाने मला इतकं मदत करतो ना तो, कोण काहीही म्हणो की काम सांगते वगैरे वगैरे वगैरे, पण मला काही फरक पडत नाही. मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येकाने म्हणजे नाही का स्वतःला आलंच पाहिजे की असं कोणावर डिपेंड राहू नये. म्हणून मी त्याला सगळी छोटी मोठी कामं जी आहे ती सांगत असते. आणि प्लस हे तर काहीच नाही, तो स्वतः जेवलेले ताट देखील उचलतो, मस्त झाडू मारतो, फरशी वगैरे पुसून घेतो. म्हणजे जेवलेलं ताट वगैरे उचलून ठेवलं की जो खरकटं पडतं ना ते सगळं काढतो. माझं बाळ एवढं गुणी आहे ना की मी सांगूच शकत नाही. चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.